प्रेक्षकांनो नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राइम टॉप 10 न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये एका कॉन्क्रीट मिक्सर प्लांटच्या कंट्रोल पॅनल केबिनला 5 ऑगस्टला रात्री भीषण आग लागली आहे. कॉन्क्रीट मिक्सर प्लांट अगदी सीएनजी पेट्रोल पंपाला लागून असल्याने ही आग अधिकच धोक्याची ठरू शकत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. कॉन्क्रीट मिक्सर प्लांटच्या कंट्रोल पॅनल केबिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे, साचलेल्या पाण्याने आणि ओलसर वातावरणामुळे झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पुणे शहरात आतापर्यंत झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण सापडले आहेत. पुण्यात झिका बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारी घेतली जाते. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे पुण्याच्या नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले, त्यांचे संसार पाण्यात वाहून गेले. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पूरग्रस्तांची चर्चा करण्यासाठी 5 ऑगस्टला पुणे दौरा केला असता सांगवीत नागरिकांशी संवाद साधल्यानंतर शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेटला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या भागातील नागरिकांना शब्द दिला की तुम्ही विश्वास ठेवा, आपण या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून 4 ऑटो रिक्षा चोरी गेल्याची घटना घडल्या होत्या. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या रिक्षा चालकाच्या मागावर होते. अखेर या सराईत रिक्षा चोरास पोलिसांनी 5 ऑगस्टला अटक केली आहे. गणेश सूर्यवंशी असं अटक करण्यात आलेल्या सराईत ऑटो रिक्षा चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या 4 ऑटो रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बनावट चावीच्या आधारे रिक्षा चोरून नेत असल्याचा पोलीस तपासात उघडकीस आलाय. जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मंदिरातील दागिन्यांची आणि दानपेटीची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला पारगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली आहे. आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना घडल्या होत्या. विनायक जिते असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 3,92,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, पितळी धातूच्या आणि इलेक्ट्रिक वस्तू व रोख रक्कम असा 3,92,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज 6 ऑगस्टला पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील मोटरसायकलची चोरी करून चोर दौंड परिसरात स्वतःची मोटरसायकल असल्याचं खोटं सांगून विक्री करत होता. त्यावरून समर्थ पोलिसांनी आरोपीला 5 ऑगस्टला पेठेतून पाठलाग करून अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अरविंद चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पुण्यात कुत्र्यामुळे तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. तुमचा कुत्रा आमच्या श्वानाला चावला असं म्हणत 2 मालक एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळाले. ही घटना पुण्यातील मगरपट्टा परिसरात घडली. त्यांच्या या वादामुळे शेजारच्या नागरिकांना याचा नाहक त्रास झालाय. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. येवले वस्ती ते बकोरी तसेच लोणीकंद ते डोंगरगाव या रस्त्याचे भूमिपूजन करून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. असं असतानाही आमदार अशोक पवार यांनी पुन्हा एकदा या रस्त्याचे भूमिपूजन केले. तसेच भूमिपूजन केलेल्या बोर्डवर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव टाकले नाही. त्यामुळे हवेली तालुक्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत उद्घाटन केलेले बोर्ड उखडलं आहे. रेशनिंग वाटपासाठीच्या पॉस मशीनमधील अडचणीबाबत शासन स्तरावर तातडीने धोरणात्मक निर्णय घेतला जावा. तुटपुंजे कमिशन वाढवून मिळावे अशा प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरूर तालुक्यातील रेशन दुकानदारांनी 5 ऑगस्टला दिवसभर स्वस्त धान्य दुकान बंद ठेवून तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय. मागण्या न मान्य झाल्यास आंदोलनाच्या पुढील टप्प्यात मशीनची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दौंड तालुक्यातील खोर येथील रोहिणी माने या विद्यार्थीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये पहिल्याच प्रयत्नात राज्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये 10वा क्रमांक पटकावत फौजदार पदाला गवसणी घातली आहे. 2022 आणि 2023च्या घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत रोहिणीने यश मिळवलंय. पोलीस उपनिरीक्षक पदाला तिने गवसणी घातली आहे. खोर गावामध्ये फौजदार पदाला गवसणी घालणारी रोहिणी ही पहिली अधिकारी ठरली आहे. त्यामुळे तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल हे स्वतः उपस्थित होते. खोर परिसरातील पहिलीच महिला अधिकारी झाल्याने सर्व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत मिरवणुकीत ठेका देखील धरला होता. खोर ग्रामस्थांच्या वतीने रोहिणी यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच नागरी सत्कार देखील करण्यात आलाय. पुणे प्राइम टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राइम न्यूज.